सरकारच्या एकंदर विधिमंडळाच्या घेतलेल्या निर्णयावरती हे सगळे निर्णय अवलंबून असतात. सरकार जे ठराव पारित करेल आणि बहुतांश हे प्रश्न जे निर्माण होतात हे प्रश्नच मुळात राजकीय हेतू सत्ताधारी पक्षाचा काय आहे त्या हेतूतून निर्माण होतात. आपण आरक्षणाचा मुद्दा पहिला घेऊया की आरक्षण ही तरतूद बेसिकली भारतीय संविधानामध्ये कशासाठी रुजू झालेली आहे. तर आरक्षण ही सवलत नाही आहे. आरक्षण इज नॉट अ कन्सेशन. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, रिप्रेझेंटेशन आहे. ज्या समाजाला राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी भागामध्ये प्रतिनिधित्वच मिळालेलं नाही, ते लोक पिढ्यानपिढ्या शिकलेच नाही किंवा शिकू दिलं नाही किंवा शिक्षणाच्या सवलती तिथपर्यंत पोहोचल्या नाही. म्हणजे आज जर ग्रामीण भाग बघितला तर तिथे कित्येक तुम्हाला लोक असे आहेत की जे मूलभूत शिक्षणापासून वंचित आहे. तुम्ही जेव्हा प्रश्न विचारताना हा विचार करता तुमच्या समोरचा जो भारत देश आहे तो कसा आहे याचा विचार करून जर प्रश्न आला तर तो जास्त संयुक्तिक आणि समर्पक होईल. का आम्ही रिझर्वेशन देतो? आता हा निवडणुकापुरता राजकीय रिझर्वेशनचा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण विशेषत्वाने भाष्य करणारच आहोत. परंतु इतरही बाबतीत सर्वंकष अशी ओरड होते की रिझर्वेशन का, आणि रिझर्वेशन देऊनही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कशी आहे. एका बाजूला रिझर्वेशन दिलं असं दाखवायचं, आम्ही तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करतो असं दाखवायचं, आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक, मायनॉरिटीज, आदिवासी, विमुक्त भटके यांचा 75 वर्षात एकही डायरेक्टर जनरल किंवा एकही कमिशनर होऊ नये. झालाच तर अपवाद म्हणून एखादा व्हावा. सगळे IAS IPS एका विशिष्ट प्रवर्ग प्रदाती याचे जर येणार असतील तर आपल्याला परत नव्याने या संकल्पनांचा विचार करायला लागतो की रिझर्वेशन कशासाठी. जर असं होणारच नसेल तर रिझर्वेशन कशासाठी, आणि उलट ओरड करायची की रिझर्वेशनमुळे दुसरी महत्वाची ओरड होते. हे राजकीय क्षेत्रातले रिझर्वेशनमुळे होतं, शैक्षणिक, गुणवत्ता, सामाजिक सगळ्याच प्रकारच्या रिझर्वेशन बद्दल होतं की रिझर्वेशन मधून आलेली लोक ही पुरेशी कॉम्पिटंट नसतात. पण एखाद्याला ठरवूनच इनकॉम्पिटंट ठरवायचं असेल तर तो कॉम्पिटंट होणारच नाही, कारण कॉम्पिटंट ठरवणारी लॉबी कोण आहे? कॉम्पिटंट ठरवणारी लॉबी जर एका विशिष्ट जाती जमातीची प्रवर्गाची असेल तर ते तुमच्याच माणसाला कॉम्पिटंट ठरवतील. आणि किती जरी नाकारलं तरी ताकाला जाऊन जर भांडं लपवायचं नसेल तर हे स्पष्टपणे कबूल केलं पाहिजे, प्रांजळपणे स्वतःशी प्रामाणिक राहून कबूल केलं पाहिजे की जात व्यवस्था, चातुर्वर्ण पुरस्कृत जात व्यवस्था आमच्या किती रक्तात नसानसत भिनलेली आहे, ती एकंदर समान लेवलवर यावी. कारण संविधानाने कायद्यासमोर सगळ्यांना समानतेची वागणूक देण्याचं जे अभिवचन तुमच्या सर्वांच्या विविध पीपल ऑफ इंडियाच्या साक्षीने घेतलेला आहे त्याची कुठेतरी पायाभरणी व्हावी. त्यासाठी रिझर्वेशन हा प्रघात आहे. आता प्रश्न पडतो की एखाद्या वार्डामधून किंवा एखाद्या मतदारसंघामधून, एखाद्या प्रभागामधून वारंवार रिझर्वेशनचे कॅन्डिडेट काय घेतले जातात. प्रश्न असा आहे, रिझर्वेशनचे कॅन्डिडेट अशासाठी घेतले जातात, रिझर्वेशनच्या कॅन्डिडेटसाठी दोनच प्रामुख्याने घटनात्मक तरतुदी आहे, त्या आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती. मागास वर्गासाठी जे काही रिझर्वेशनची तरतूद आहे ती तरतूद एक पॉलिसी आहे, ती संविधानिक तरतूद नाही आहे. आणि म्हणून मागास वर्ग ओबीसी हा रिझर्वेशन साठी सातत्याने भांडत आलेला आहे, झगडत आलेला आहे. परंतु अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचे केवळ रिझर्वेशन्स नाही तर यांच्यासाठी सेपरेट आयोग राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेले आहे, तेही आपण पुढच्या काही अनुच्छेदांमध्ये बघणार आहोत. ज्या भागामध्ये जास्त संख्येने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीचे प्रतिनिधी आहेत तो पहिला विचार केला जातो, आणि
ती लोकसंख्या सातत्याने तशी टिकत असेल तर वारंवार वर्षानुवर्षे आपल्याला ते आरक्षण कायम ठेवावं लागतं. हा एक मुद्दा झाला. दुसरा महत्वाचा मुद्दा की त्या प्रभागातून अनुसूचित जाती जमातीचे लोक लोकप्रिय नसतील, दुसरेच लोक लोकप्रिय आहेत आणि असू शकतात. लोकशाही आहे, त्याला प्रत्यवाय नाहीये. आणि तेच लोक वारंवार निवडून येऊन जात असतील तर ज्या जाती प्रवर्गाची लोकसंख्या त्या मतदारसंघामध्ये आहे, त्या प्रभागामध्ये, त्या वार्डामध्ये आहे, त्यांच्या प्रतिनिधित्वाचं काय? त्यांनाही त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल एक प्रकारे ही जात व्यवस्थाच तुम्ही कायम करण्याचं भाषा बोलताय. एकीकडे जात व्यवस्था नष्ट करण्याची भाषा असते, दुसरीकडे दांभिकपणा आणि त्याच्यातला पाखंड असा आहे की जात व्यवस्था निर्माण करण्यासाठी तुम्ही रिझर्वेशनचं हे करता. रिझर्वेशनवर सगळ्यात मोठा आक्षेप हाच आहे की एका बाजूला जात व्यवस्था काढून टाका असं जे बोललं जातं, ती न काढता जात व्यवस्था आरक्षणाच्या माध्यमातून कायम केली जाते का, ठेवल्या जाते का, हा एक भ्रम आहे. जात व्यवस्था ही एवढ्यासाठी ठेवल्या जाते की त्या जातीवरून त्याच्या मागासपणाचं निर्धारण केलं जातं. आणि हे जातीवरून का केलं जातं? कारण असंख्य वर्ष, हजारो वर्ष ज्या चातुर्वर्ण्य पुरस्कृत जात व्यवस्थेत आम्ही रगडलो गेलो, त्या जात व्यवस्थेमुळे आजची विषमता या देशामध्ये जाणं. विषमतेतून समता निर्माण करायची आहे तर तुम्हाला त्याची जातनिहाय गिनती किंवा जातनिहाय निर्धारण हे करणं आवश्यक आहे. ते केलं म्हणजे जातीवादी झाले असा संदर्भ घेणं हा स्वतःच्या विचारांप्रती केलेला प्रतारणात्मक भ्रम होईल. म्हणून अशी प्रतारणा आपल्या स्वतःच्या विवेकाची करू नका, हा भ्रम निर्माण करू नका. भ्रमाच्या पलीकडे जे सत्य आहे ती फुल्यांची सत्यशोधक दृष्टी वापरून तुम्ही त्याच्याकडे एक निपक्ष वृत्तीने बघा की एखाद्या मतदारसंघामध्ये एका विशिष्ट जनजातीचे, विशिष्ट जातीचे लोक आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व दुसरा बाहेरचा किंवा दुसऱ्या याचा माणूस तो कसं करू शकेल? आता या ठिकाणी काही अपवाद पण आहेत आणि तिथे परत आपण मानवी वृत्ती आणि मानवी स्वभावावर येणार आहोत. काही मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघामध्ये, विशेषतः अमरावतीचं उदाहरण घेतलं तर तिथले जे खासदार आहेत ते कुठून तरी मायग्रेट होऊन तिकडे आलेले आहेत. ते पिढ्यान पिढ्या तिकडचे नाहीयेत, पण केवळ तो आरक्षण आहे म्हणून त्यांनी आपण आरक्षण जातीत आहोत म्हणून तो फायदा घेण्यासाठी तिथे घुसखोरी केली आणि निवडून आले. म्हणजे अशा प्रकारची दल बदलू ज्याला म्हणता येईल किंवा अशा प्रकारचा मिळेल त्या संधीचा मिळेल तसा फायदा घेणारी जी एक मानवी वृत्ती आहे ती दोन्ही बाजूला, इकडे आणि तिकडे तुम्हाला सगळीकडून दिसते. मुळात जर हा प्रश्न असेल की रिझर्वेशन का आहे तर त्याची कारण आपण नीट समजून घेतली पाहिजे. कारण आपण विषमतावादी आहोत, विषमतावादी होतो. विषमता हजारो वर्ष आपण जोपासली, त्या विषमतेतून समतेकडे जायचं असेल तर रिझर्वेशन शिवाय दुसरा मार्ग नाही. हा काही माझा विचार नाहीये, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण विचार नाहीये. मुळामध्ये 1902 साली प्रात्यक्षिक करून दाखवलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे हे विचार आहेत आणि तिथपर्यंत आपण जायला पाहिजे. आता राजकीय क्षेत्रातल्या रिझर्वेशन बद्दल, राजकीय क्षेत्रातलं रिझर्वेशन अशासाठी महत्वाचं आहे आणि त्या त्या प्रभागामध्ये अशासाठी महत्वाचं, जसं मी दोन कारणं सांगितली मतदारसंघातली, एक तर लोकसंख्या आणि दुसरं त्या मतदारसंघातल्या इतर जातीचे जे लोक आहेत त्यांना आपण प्रतिनिधित्व देतो की नाही देत आणि त्यांचं प्रतिनिधित्व कशा प्रकारे निर्धारित झालं पाहिजे. आपण मागे काही संदर्भ बघितले की ज्या ठिकाणी अनुसूचित जातीचा उमेदवार नसेल तिथे जनजातीचा द्यायचा आणि एका वर्षी जनजातीचा असेल एका टर्म साठी तर दुसऱ्या टर्म मध्ये आपण जातीचा, अनुसूचित जातीचा घ्यायचा. म्हणजे एससीचा नसेल एसटीचा, एसटीचा नसेल एससीचा. आणि नंतर पॉलिसी रिझर्वेशन म्हणून जेव्हा मागासवर्ग ओबीसी याच्यामध्ये सहभागी झाला तेव्हा एक टर्म ओबीसी, एक टर्म एससी, एक टर्म एसटी असा तो क्रम त्याच्यामध्ये लावलेला आपल्याला दिसतो. म्हणून हा जो प्रश्न आहे की एकाच मतदारसंघात किंवा एकाच वार्डात किंवा एकाच प्रभागामध्ये एकाच जातीच्या माणसाला रिझर्वेशन असतं अशी राज्यघटना तरी सांगत नाही. अपरिहार्य परिस्थितीमध्ये, अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं झालं असेल आणि याबाबतचे जे निर्णय आहे, याबाबतचे जे ठराव आहे, याबाबतचे जे कायदे आहेत, जे नियम आहेत ते पारित होतात विधानमंडळामध्ये. विधानमंडळामध्ये जर आक्षेप घेण्यात आले
विधानमंडळामध्ये जर ते नियम पारित होऊ दिले नाही तर तशा सूचना निवडणूक आयोग किंवा जिल्हा अधिकारी याच्याकडे जाणार नाहीत आणि तशा प्रकारे त्या प्रवर्गामध्ये, त्या भागामध्ये, प्रभागामध्ये बदल घडवून आणता येईल. म्हणजे हा बदल एकदमच शक्य कोटीतलाच नाहीये असं काही म्हणता येत नाही. तो बदल घडवून आणता येतो. अशी जर परिस्थिती आहे की एखाद्या प्रभागामध्ये सातत्याने गेली 15 वर्ष रिझर्वेशनचाच उमेदवार आहे आणि पुरेसं प्रतिनिधित्व आरक्षणाच्या माध्यमातून त्या अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, ते ओबीसी प्रवर्ग यांना मिळालेलं आहे. हे जर आपण आकडेवारीनिशी दाखवून सिद्ध केलं आणि सभागृहाच्या पटलावर जर तशी माहिती दिली की हा अनारक्षित म्हणून घोषित करावा आणि असं झालेलं आहे. असे प्रभाग जे आरक्षणाखाली होते ते अनआरक्षित राहतील, विदाऊट रिझर्वेशन राहतील, असेही आपल्याकडे उदाहरण आहे. तर हा तर आला प्रश्न राहतो महिलांच्या रिप्रेझेंटेशन. आता आपण एक तत्व अंगीकारलं आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 50%, काही ठिकाणी 30%, 30% तर हे कमीत कमी ठेवलेलं आहे, काही ठिकाणी 50% आपण महिलांसाठी तरतुदी केलेल्या आहे. कारण महिला वर्गावर जी चातुर्वर्ण्य पुरस्कृत जात व्यवस्था होती त्याच्यामध्ये सर्वात जास्त अन्याय जर कोणाच्यावर झाला असेल तर तो महिलांवर झाला असेल. आणि म्हणून आपलं अनुच्छेद 15 जसं सांगतं की धर्म, वंश, जात आणि लिंग याच्या बाबतीत तुम्हाला भेदाभेद करता येणार नाही. असा भेदाभेद करणं म्हणजे हा गुन्हेगारी स्वरूपाची कृती समजली जाईल. याचाच अर्थ असा की स्त्रियांसाठी काही प्रभाग राखून ठेवले असतील, आरक्षित केलेले असतील, तर ते कालांतराने बदलताही येतील. सर्व अंक 100 वर्ष फक्त स्त्रियांसाठीच तो महिलांसाठीच रिझर्व्ह राहील का, तर अशी ही परिस्थिती नाही. परंतु ही परिस्थिती कुठल्या सिच्युएशन मध्ये आपल्याला बदलता येईल, इथं काय परिवर्तन आणता येईल त्याच्याबद्दल विधानमंडळामध्ये जे प्रस्तावित कायदे म्हणजे कायदे होण्याच्या पूर्वीचे जे प्रस्ताव असतात ते कुठल्या माहितीच्या आधारावर बेस आहे, ती माहिती संविधानात्मक दृष्टीने किती महत्वाची आहे आणि त्या दृष्टीने निर्णय होणं महत्वाचं आहे. ते जर झाले आणि शासकीय स्वरूपाचे हे निर्णय असतात, शासकीय स्वरूपाचे हे निर्णय झाले तर प्रशासनाला तशा सूचना देऊन निवडणूक आयोग असेल, जिल्ह्याचं प्रशासन असेल, त्यांच्या थ्रू ते प्रभाग बदलताही येतील आणि बदलता येऊ शकतात. त्याच्यामुळं हा जो भाग आहे की रिझर्वेशनचा आणि रिझर्वेशनच्या बाबतीतल्या काही गोष्टींचा, त्याचं आपण स्थानिक राजकारणामधलं अस्तित्व समजून घेणं महत्वाचं आहे. दुसरं आहे नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांसाठी जे प्रभाग केले जातात ते प्रभाग सदस्य संख्या कधी 4, कधी 3, कधी 1, कधी प्रभाग बदलतात, कधी प्रभाग बदलत नाही. आता जसं या सरकारने भाग बदलण्यासाठी च्या घडामोडी केल्या, त्रिविभागीय पद्धत अंगीकारली, म्हणजे एका वार्डामधून एक उमेदवार, त्याच्यापेक्षा 3 वार्ड एकत्र करा आणि त्याच्यातून 3 उमेदवार येऊ द्या. एक उमेदवार असेल तो अध्यक्ष असेल, बाकीचे उपाध्यक्ष असतील, अशा स्वरूपाचं जे एक प्रायमेटिक स्वरूप केलेलं आहे त्याच्यामध्ये मुंबई शहर वगळलेलं आहे. कारण मुंबई शहरामध्ये तशी गरज नाही. मुंबई शहरामध्ये अर्बनाइज क्राऊड जास्त असल्यामुळं तिथे जाती प्रजातीचा असा भेदभाव नाही आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये हा भेदभाव असल्यामुळं प्रत्येक जाती प्रजातीच्या लोकांना तिथे नेतृत्व मिळावं या पद्धतीने हा भाग रचना करण्यात आलेली आहे. आता या रचनेमधलं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे राजकारण समजून घेताना आपल्या निदर्शनास मी काही गोष्टी आणू इच्छितो की खऱ्या अर्थाने या बाबतीतला जो कायदा आहे कुठल्या कायद्यानुसार हे होतं. घटनेने एक बेसिक आराखडा, एक पाया आखून दिलेला आहे. त्या पायावरती जो कायदा महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965. 1965 साली हा कायदा निर्माण करण्यात आला. त्याच्यात वारंवार बहुतेक दरवर्षी काही ना काही सुधारणा त्या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहे. जे सरकार येतं त्याच्यामध्ये आपल्या पक्षाच्या वतीनं काही राजकीय छुपे अजेंडे मनामध्ये ठेवून त्या कायद्यामध्ये सुधारणा केल्या जातात. या कायद्यामध्ये झालेल्या आतापर्यंतच्या सुधारणा करून राज्यातील
महानगरपालिका व नगर परिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती. एक सदस्यीय म्हणजे एका प्रभागामधून एकच सदस्य उमेदवार म्हणून निवडला जाईल किंवा जो उमेदवार निवडून येईल तो त्या प्रभागातला कमिटीचा संचालक मंडळाचा सदस्य असेल. तथापि कोरोना दरम्यान निर्माण झालेली आरोग्यविषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी समस्यांचे निराकरण, लक्षात घ्या, ही जी कारण आहे, ज्या कारणावरून ही प्रभाग पद्धती बदलते किंवा या कायद्यामध्ये बदल केले जातात ती कारण आहे. नागरी समस्यांचे निराकरण, जबाबदारी पार पाडणे हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वामुळे बहुउद्देशीय प्रभाग पद्धती आणि बहुउद्देशीय प्रभाग पद्धतीमुळे बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असं नाव नंतर याला देण्यात आलं. जबाबदारी पार पाडण्यासाठी सामूहिक प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि म्हणून बहुसदस्यीय प्रभाग पद्धती करणे अधिक उचित होईल. या बाबी विचारात घेऊन नगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक सदस्यीय आणि मग कोरोनाचं कारण करून बहुसदस्यीय प्रभाग, एका प्रभागामधून एक सदस्य असण्याऐवजी 3 सदस्य असावे आणि त्रिमितिक असं त्याचं स्वरूप असावं. त्यासाठी या कायद्यामध्ये बदल करण्यात आला. कायद्याचं नाव पुन्हा एकदा वाचतो सगळ्यांच्या माहितीसाठी: महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965. तुम्ही या कायद्याचं नाव टाईप केलं, कायद्याची पार्श्वभूमी, या कायद्यामध्ये आता मी जसं सांगितलं की सामूहिक नागरी समस्यांचे, ग्रामीण समस्यांचे निराकरण, कुठल्या बाबतीत काय काय बदल कधी कधी झालेले आहेत आणि कशा पद्धतीनं नगर परिषदांमध्ये, महानगर परिषदांमध्ये, नगर पंचायतीमध्ये स्ट्रक्चर असलं पाहिजे, त्याबाबतची माहिती तुम्हाला या कायद्यामध्ये मिळेल. घटना आणि घटनेचं पारायण करत असताना आपल्याला हे कायदे विचारात घेतले पाहिजे. जसं पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1951 प्रमाणे निवडणुकाचं पूर्ण स्ट्रक्चर राबवलं जातं. तुम्ही घटनेला हे प्रश्न विचारले, संविधानाला की हे कसं राबवलं, संविधान काय म्हणतं, आम्ही एक बेसिक चौकट निर्माण करून दिलेली आहे आणि ते कसं राबवलं जाईल त्यासाठी संबंधित विधानमंडळाने राज्याच्या विधानसभे आणि विधान परिषदेमध्ये त्यांना आवश्यक असलेले लोकमतांनी सर्व प्रतिनिधींनी मिळून बहुमतांनी कायदे पारित करून घ्यायचे आहेत. ते कायदे केंद्र सरकारचे असोत, राज्य सरकारचे असोत, राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये एक सुसूत्रता असली पाहिजे. त्याबद्दलचे सुद्धा अनुच्छेद आपण अभ्यासलेले आहेत. आणि संविधान याचं प्रत्यक्ष उत्तर देत नाही, याचं प्रत्यक्ष उत्तर तो कायदा देतो. संविधान काय उत्तर देतं? आपण जर म्हणालो की हा कायदा अन्यायकारक आहे, संविधान काय म्हणतं, ठीक आहे, तुमचे लोकप्रतिनिधी त्यांना तसं हाऊसमध्ये सांगा की हा कायदा अन्यायकारक आहे, ते सिद्ध करा. तसं स्टॅटिस्टिक्स मांडा, तशी आकडेवारी मांडा आणि हा कायदा बदलून घ्या. ही लोकशाही आहे. याला संविधानिक लोकशाही म्हटलं जातं. ही लोकशाही. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला संविधानामधून घेण्यापेक्षा ते आपण कायद्याच्या माध्यमातून बघणं हे जास्त उपयुक्त आणि सोयीस्कर होईल असं मला वाटतं. म्हणून या ठिकाणी हा जो कायदा आहे, अधिनियम 1965 आणि आपला पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1951, ज्याच्यामध्ये सातत्याने बदल होत गेलेले आहे. सर्वात मोठा बदल 89 मध्ये, त्यानंतर 2006 मध्ये त्याच्यात बदल झाला, 2008 मध्ये त्याच्यामध्ये बदल झाला, 2014 मध्ये त्याच्यात बदल झाला. सगळे बदल आपण लक्षात घेऊन त्या कायद्याचा जर अभ्यास केला तर निवडणूक आयोगाची प्रक्रिया किंवा मतदारसंघातलं आरक्षण, मतदारसंघातलं महिलांचं आरक्षण, मतदारसंघाची विभागणी, तोडणी फोडणी वगैरे जे प्रकार होतात ते कसे होतात हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. पुढचा एक पॅरेग्राफ वाचतो. हा इतकाच उद्बोधक आहे. गेल्या काही काळापासून वार्ड तसेच प्रभाग पद्धती निश्चित करण्यावरून राजकारण तापले असताना आता हा निर्णय घेण्यात आला आहे की या निर्णयामुळे स्थानिक राजकारणाचे संदर्भ बदलणार असल्याने बदलल्या परिस्थितीचा नेमका कोणाला राजकीय लाभ होणार यावरून आडाखे बांधले जात आहेत.
या संदर्भातील अध्यादेश पुढील कारवाईसाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना 2017च्या, हे महत्वाचं आहे, राज्यात भाजपची सत्ता असताना 2017च्या महापालिका निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबई वगळून अन्य महापालिकांसाठी 4 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. 4 सदस्यीय. उद्देश काय ठेवला होता? सामूहिक समस्यांचे निराकरण, बहुसदस्यीय प्रभाग, हा उद्देश ठेवला होता. 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली होती. या निर्णयाचा फायदा भाजपलाच झाला होता. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आघाडी सरकारने हा निर्णय फिरवून पुन्हा 1 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र 1 सदस्यीय प्रभाग पद्धतीत विरोधी पक्ष भाजपला आयते उमेदवार मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन आघाडीने आपला आधीचा निर्णय बदलल्याचे समजते. नव्या निर्णयानुसार पुढील वर्षाच्या सुरुवातीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत 3 सदस्यांचा एक प्रभाग असेल. मुंबई महापालिकेत पूर्वीचीच म्हणजे 1 सदस्य प्रभाग पद्धती कायम ठेवण्यात आली असेल, तर नगरपालिकांमध्ये 2, तर नगरपंचायतीमध्ये 1 सदस्य प्रभाग पद्धत लागू असेल. या संदर्भात अध्यादेश काढण्यात येणार आहे. आता हा निघालेला आहे अध्यादेश. याच्यातलं हे प्रभाग पद्धतीतलं जे राजकारण आहे हे समजून घ्यायचं असेल तर हा पॅरेग्राफ आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. 2017 साली भाजप सरकार राज्याच्या सत्तेत असताना भाजप या पक्षाचं त्यांनी 4 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती आणि कारण तेच दाखवलं होतं. परंतु त्याचा फायदा हा राजकीय दृष्ट्या देण्यात आला. जेव्हा विधानमंडळामध्ये तुमचे आमदार अधिक असतात तर त्या आमदारांचं जे पाठबळ असतं ते कुठून यावं? ते स्थानिक कार्यकर्त्यांमधून निर्माण व्हावं, स्थानिक ठिकाणच्या असलेल्या नेतृत्वातून निर्माण यावं. तर स्थानिक ठिकाणी नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील, औद्योगिक नागरी आस्थापना असतील, त्या सगळ्यांमध्ये आपले प्रतिनिधी असले पाहिजे. इतकंच नाही तर साध्या पतपेढ्यांसाठी जे राजकारण आणि त्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये बघा राजकीय पक्षाचं प्राबल्य कसं असतं आणि काय पद्धतीत ते सेलिब्रेट केलं जातं की जागतिक स्तरावरचं ऑलिम्पिकचं मेडल मिळाल्यानंतरचा आनंद तसा तो गुलाल उधळला जातो. झालं काय असतं, एक साखर कारखाना सहकारी निवडणुकामध्ये होऊन किंवा एखाद्या बँकेच्या पतपेढीची किंवा कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक होऊन त्या ठिकाणी एखाद्या पक्षाचं प्राबल्य निर्माण झालेलं असतं. हे का आवश्यक आहे? कारण तळागाळामध्ये प्रत्येक पक्षाला आपली पाळंमुळं रुजवायची असतात. त्याच्या राजकीय उद्देशाने या खेळी केल्या जातात. हे समजून घेण्यासारखं आहे. संविधान काय आहे, कायदा काय आहे आणि संविधान आणि कायद्याच्या मध्ये जे राजकारण केलं जातं त्या राजकारणाचं स्वरूप काय आहे हे जर आपण समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने नियम कशी बदलतात आणि बदलल्या नियमाचे परिणाम स्वरूप फायदे राजकीय उद्देशातून कोणाला होतात याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात हे लिहिलं येऊ शकतं. आणि म्हणून भाजप सरकारने त्यावेळी 4 सदस्यीय प्रभाग सिस्टीम निर्माण केली, म्हणजे एका प्रभागातून 4 सदस्य असतील. आता या सदस्य नेमणुकी 4 सदस्य करण्यामागचा फायदा कसा झाला? जे 4 सदस्य आले त्याच्यातला एक हा उच्च वर्णीयातल्या याच्यातून आलेला असेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर डेफिनेटली त्याचं प्राबल्य इतर तिघांवर असेल आणि तो त्यांचा प्रमुख असेल, तो ते चालवेल. आणि वास्तवात हे प्रकार झालेले आहे. मग सरकार बदलल्यावर त्यांना वाटलं की आता हे 4 बरोबर नाही, आपण एक याच्यामध्ये आणलं पाहिजे, म्हणून त्यांनी परत 1 सदस्यीय करण्याचा घाट घातला. मविया सरकार हे अतिशय गोंधळलेल्या मनस्थितीतलं सरकार आहे. एक तर 3 तिघाडा काम बिघाड आहे, त्रिमितिक सरकार आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात हा गोंधळ नेहमी सातत्याने चालू असतो. मग जे 1 सदस्यीय करण्यात आले त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो 1 सदस्य आहे तो बीजेपीचाच माणूस असणार आहे, कारण तोच तिथं प्रबल आहे, तोच उच्चवर्णीय पण आहे, तोच प्रबल आहे, तो आर्थिकदृष्ट्या पण सक्षम आहे, त्याच्यामुळे तोच असेल. दुसरा कोणी तिथं तसं नेतृत्व निर्माण करू शकलेलं नाही. आता आपण एखाद्या ठिकाणी एक आमदार असेल आणि तिथं दुसरा आमदार जर टाकायचा असेल तर आधीचा आमदार किती प्रबल आहे हे बघायला पाहिजे, त्याच्याकडे किती लोकमत आहे ते बघायला पाहिजे. किंवा तो जर प्रभारी आणि तिथला प्रमुख म्हणून समोर येणार असेल तर तो दुसऱ्या राजकीय पक्षाची बांधिलकी असलेला, म्हणजे तुमचं राजकारण तिथे होणार नाही. म्हणजे हा महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 हा राजकीय फायद्यासाठी प्रभाग
विभागणी किंवा प्रभाग निर्धारणाच्या माध्यमातून कसा वापरला जातो त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. मग ठरवलं जाऊ द्या काही आपण सोयीचं राजकारण करू, 3 सदस्यीय प्रभाग करू आणि त्या 3 मध्ये आपण अशा पद्धतीनं ते राबवून घेऊ आणि नगरपंचायतीच्या बाबतीत 2 करू. प्रत्येकाला इथं आपलं स्वतःच्या पक्षाचं राजकारण करण्यामध्ये स्वारस्य आहे. पण दाखवताना काय दाखवलं जातं? नागरी समस्याचे सामूहिक निराकरण, समावेशक पद्धतीने, बहुसदस्यीय पद्धतीने निराकरण. हे खरं नाहीये. म्हणून मी म्हटलं की ताकाला जाऊन भांड लपवायचं नसेल तर हे वास्तव स्वीकारावं लागेल. खऱ्या अर्थाने हे लक्षात येईल आणि वारंवार हे प्रश्न विचारले जातात. वारंवार या प्रश्नाची सरबत्ती होत असते की हे असं कसं होतं, ते तसं कसं होतं. आता त्याच्यातला शेवटचा पॅरेग्राफ आपल्याला वाचण्यासारखा आहे. काही वार्डांची तोडफोड करून, हेही विधानमंडळाचे अधिकार आहे लक्षात घ्या. शिफारस कलेक्टरकडून मागवली जाते. काही शिफारसी या निवडणूक आयोगाकडून मागवून त्यांच्याकडून त्याच्यावर शिक्कामोर्तब करून घेतलं जातं. निवडणूक आयोगाला अशा पद्धतीनं शासनाने विचारलेल्या गोष्टीवर सल्ला देण्याचा अधिकार आहे घटनेमध्ये. ते त्या पद्धतीनं देतात. पण मुख्यतः शिफारसी या जिल्हाधिकाऱ्याकडून मागून घेतल्या जातात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तशा शिफारसी केल्या तर त्यांची त्या वार्डाची पुनर्रचनेच्या नावाखाली तोडफोड करून आपल्याला पाहिजे तसा वार्ड तयार करण्याचा प्रयत्न सुरू असतो. पण आपण त्या ठिकाणी किती सजग आहोत ते बघायला पाहिजे. असं जेव्हा होतं तेव्हा विरोधी पक्षातल्या लोकांनी काय केलं की जसं हे त्रिसदस्यीय आणि द्विसदस्यीय नगरपंचायतीचं, नगर परिषदेचं यांनी फॉर्म्युला मांडला, तसं विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे बोंब ठोकली की हे बरोबर नाही आहे. निवडणूक आयोग म्हणाला हे कायदेशीर अधिकार त्यांचे आहे, त्यांना हे दिलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षणाच्या मुद्द्या व्यतिरिक्त ही प्रभाग रचनेबद्दलही लोक जेव्हा गेले तेव्हा ते तिथे पडून राहिलं. असा सवाल विचारला जात असता राज्य सरकारने काही निर्णय घेतला आहे तो कुठलाही राजकीय अभिनिवेश ठेवून किंवा राजकीय फायदा होईल या दृष्टीने घेतला आहे की नाही हे पाहणं, ही जबाबदारी मुख्यतः निवडणूक आयोगाची आहे. जिल्हाधिकाऱ्याकडून शिफारस मागली तरी जबाबदारी जिल्हाधिकारी, कारण जिल्हाधिकारी ही प्रशासकीय बिरुद आहे जी शासनाच्या अंतर्गत काम करतात. पण निवडणूक आयोगाला स्वायत्तता आहे. निवडणूक आयोगाने हे बघायचं आहे आणि सर्वोच्च न्यायालयात जर अशा प्रकारचा खटला गेला असेल तर सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी लक्ष देऊन त्या प्रभागाची जी रचना करण्यात आलेली आहे ती रचना कशा प्रकारे केलेली आहे किंवा त्या रचनेचा मूळ उद्देश काय आहे, केवळ राजकीय फायद्यासाठी केलेला आहे का की नाही, जनताभिमुख प्रशासनासाठी सामूहिक पद्धतीनं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला आहे, त्याचाही आपल्याला विचार करता येऊ शकतो न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून. मला वाटतं हे प्रभाग पद्धत काय आहे, ती कशी निर्माण होते, त्याला घटनेमध्ये काय तरतूद आहे, घटनेने निर्माण केलेल्या कायद्यामध्ये काय तरतूद आहे आणि कायदा आपल्या नाकासमोर ठेवून राजकारण करणारे सत्ताधारी आणि विरोधक हे याच्यामध्ये कसं जातीपातीचं, श्रेष्ठत्व गंडाचं, न्यूनगंडाचं राजकारण करतात, त्या संबंधीचे हे सगळे प्रघात या ठिकाणी नमूद केलेले आहे. प्रभागाच्या पद्धतीवर परत पुढे आपण भाष्य करणार आहोत आणि हे भाष्य करत असताना मला सगळ्यांना एक विनंती करायची, आपण जर राज्य निवडणूक आयोग यांच्या साईटवर गेलात तर त्या साईटवर नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक व त्या दृष्टीनं वारंवार विचारले जाणारे प्रश्न याची एक पुस्तिकाच जून 2015 मध्ये राज्याच्या निवडणूक आयोगाने निर्माण केलेली आहे. राज्य निवडणूक आयोग काय म्हणतो, ही 210 पानाची एक पुस्तिका आहे की हे प्रश्न वारंवार निर्माण होतात की हे अधिकार कोणाकडे आहेत, हे विधानमंडळाचे अधिकार आहे की जिल्ह्याच्या कलेक्टरचे अधिकार आहे, हे निवडणूक आयोगाचे अधिकार आहे की कोर्टाचे अधिकार आहे, जिल्हाधिकारी या ठिकाणी किती कार्यक्षमतेने त्याचे अधिकार राबवू शकतो किंवा जिल्हाधिकाऱ्याला स्वतंत्र निर्णय घेण्याचे कुठले अधिकार आहेत की नाही आहे,
अमुक प्रभाग झाला त्या ठिकाणची लोकसंख्या निर्धारणावरून झाला, की त्या ठिकाणच्या काही जनजाती आणि काही जातींना आरक्षण किंवा त्यांना प्रतिनिधित्व मिळालंच नाही राजकारणामध्ये त्याच्यामुळे झाला, असे अनेक प्रश्न जे आजपर्यंत विचारलेले आहे. साधारण या 2010 पानामध्ये 2,500 2,470 इतके प्रश्न विचारले गेले आणि या हजारो प्रश्नाची उत्तरं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या पुस्तिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर, प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर, हे नमुना म्हणून काही पेजेस मी आणलेले आहे. मी याची अनुक्रमणिका तुमच्या समोर वाचून दाखवतो, म्हणजे या अनुक्रमणिकेतून तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय काय दिलेले आहे आणि तुमचा प्रश्न नेमका कुठल्या पठडीत पडतो. अनुक्रमणिकेचे 24 भाग आहे. जरा लक्षपूर्वक एक 5 मिनिटं तुमचं सगळ्यांचं लक्ष असू दे याच्याकडे. पहिलं प्रकरण आहे राज्य निवडणूक आयोगाबाबत राज्यघटनेतली तरतूद. ते आपण 243 आणि आपलं 223, 224 क ख मध्ये बघितली. राज्य निवडणूक आयोगाबाबत राज्यघटनेतली तरतूद. दुसरं आहे स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम व निवडणूक नियम. जसं महाराष्ट्र नगर परिषदा, महानगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नागरी वसाहती अधिनियम 1965, त्या कायद्याबद्दलचे ठळक मुद्दे. तो कायदा पूर्ण दिला नाहीये, म्हणजे हे वाचताना इतकं रोचक आहे, रटाळ अजिबात नाहीये. 210 पानाची पुस्तिका जरी असली तरी तुम्ही तुमचा प्रश्न नेमका कुठल्या भागातला आहे त्या भागामध्ये जाऊन तुमच्या प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेऊन त्याचं उत्तर वाचू शकता. इतकं सोपं आहे. आणि उत्तर हे खूप रटाळ आणि मोठ्या पद्धतीने दिलेलं नाही, तर 3 किंवा 4 ओळीमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम व निवडणूक नियम हे दुसरं प्रकरण आहे, क्रमांक 7 पेजवर. तिसरं आहे राजकीय पक्षांची नोंदणी. स्थानिक राजकारणासाठी जे पक्ष आहे ते राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असले पाहिजे, रजिस्टर्ड असले पाहिजे. जे खासदार आणि आमदाराचे इलेक्शन लढवतात त्यांच्याकडे राष्ट्रीय निवडणूक आयोगाचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे आणि राज्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवतात त्या पक्षांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते राज्य निवडणूक आयोगाकडे असलं पाहिजे. डबल रजिस्ट्रेशनची ही जी पद्धत आहे, तुम्हाला राजकीय पक्षाची नोंदणी त्या बाबतीतलं हे जे तिसरं चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सविस्तर बघायला मिळतं. चौथं आहे सदस्य संख्या निश्चिती. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाग प्रभागामध्ये सदस्य संख्येची निश्चिती कशी केली जाते त्याबाबत सरकारला विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये प्रस्ताव आणून ठराव पास करून कायदे आणि नियम करण्याचे जे अधिकार आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आली. पाचवं आणि अतिशय महत्वाचं प्रकरण ज्याच्यावर सगळे प्रश्न विचारले जातात बहुतेक, ते आहे प्रभाग रचना. प्रभाग रचना ही कशी निर्धारित केली जाते. प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण सांगितलं जातनिहाय आणि प्रतिनिधित्व, आरक्षण, महिलांचं आरक्षण आणि समावेशक प्रश्नांचं निराकरण वगैरे वगैरे सगळे मुद्दे तुम्हाला प्रभाग रचनेमध्ये बघायला मिळतात. प्रभाग रचनेची मूळ कारण काय आणि मुळातली प्रभाग रचना कशी होती, ती प्रभाग रचना दर 5 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी किंवा मिड टर्म पोल मध्ये कशी बदलल्या गेली याच्याबद्दलचेही अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरं या 210 पेजेसच्या पुस्तिकेमध्ये तुम्हाला सापडतील. चॅप्टर 5 मध्ये आरक्षण हा 6वा चॅप्टर आहे की या प्रभागामध्ये सदस्य निवडताना किंवा सदस्याला उमेदवारी देताना आरक्षणाचा प्रभाव किती पडतो, तो कशामुळे आरक्षण दिलं जातं आणि आरक्षण हे किती पर्सेंटाईल मध्ये असतं तेही निर्धारित केलेले आहे. सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यातल्या नगर परिषदाचे सगळे मतदारसंघ, सगळे वार्ड आणि सगळे प्रभाग आरक्षित असतील का? नाही. त्या आरक्षणालाही 30% एक लिमिट, एक मर्यादा निश्चित करून दिलेली आहे. ती तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. आणि ती निश्चिती कशावर होते, तिथल्या प्रभागातली जी लोकसंख्या आहे, तिथल्या प्रभागातलं जनजाती असतात. गडचिरोली किंवा चंद्रपूर सारखे जिल्हे असतील जिथे आदिवासी भाग, भटके विमुक्त
जनजातीचा भाग खूप जास्त आहे, त्या ठिकाणी निश्चितपणे ही संख्या 30च्या पलीकडे गेलेली असेल अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये. पण सर्वंकष जर विचार केला तर आरक्षणाच्या ज्या घटनात्मक संविधानिक मर्यादा आहेत त्या मर्यादा तुम्हाला या ठिकाणी पाळल्या गेल्याचंही या आरक्षण चॅप्टर मध्ये दिसून येतं. चौथं मतदार यादी. मतदार याद्याबद्दलचं आहे. 8वं आहे आपलं 7वं 8वं मतदार केंद्र. त्यानंतर सदस्यांची अर्हता, क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन, नामनिर्देशन प्रक्रिया, नॉमिनेशन्स, त्यानंतर नॉमिनेशनची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप व मतपत्रिकांची छपाई हेही एक प्रकरण दिलेले आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे निवडणूक मतदान तथा मतमोजणी प्रतिनिधी हे कसे असावेत, किती पद्धतीतले असावे, मतदान यंत्राबाबत त्याच्याबद्दलचेही नियम तुम्हाला या पुस्तिकेमध्ये सापडतील. मतदान साहित्य वाटप, मतदान पत्रकाची रवानगी, मतमोजणी, निवडणूक खर्च, निवडणुकी संदर्भातील गुन्हे त्याचा निपटारा कसा होईल, आदर्श आचारसंहिता, आचारसंहिता कधीपासून लागू होते, त्या आचारसंहितेचे नियम काय असतात, आचारसंहितेमध्ये काय करता येऊ शकतं, काय करता येऊ शकत नाही, कोरोना काळामध्ये निर्माण केलेली आचारसंहिता ही आधीच्या आचारसंहितेपासून कशी वेगळी आणि ती का निर्माण करण्यात आली. जसं आता युपी आणि बाकी राज्यांमधल्या इलेक्शन मध्ये निवडणूक आयोगाने पवित्रा घेतलेला आहे की घरोघरी जाऊन तुम्ही प्रचार करू शकता, सरेआम सभा आणि मिटिंगा घ्यायला मज्जाव केलेला आहे. त्या बाबतीतचाही संदर्भ तुम्हाला हे आदर्श आचारसंहितेमध्ये बघायला मिळेल. चॅप्टर 22, चॅप्टर 23 आहे कायदा व सुव्यवस्था बाबतीत. पोलिसांना या ठिकाणी काय विशेष अधिकार असतात गुन्हे नोंद करण्याचे, तपासण्याचे, आणि जे RO असतात, रिटर्निंग ऑफिसर आपण त्यांना म्हणतो, ARO असतात, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर असतात, तो तहसीलदार, BDO किंवा SDO या रँकचा असतो, आणि RO जो रिटर्निंग ऑफिसर आहे तो जिल्हाधिकारी असतो. त्याबद्दलचे त्यांचे जे अधिकार आहेत तिथं कायदा सुव्यवस्था राबवण्याचे, त्या बाबतीतलं प्रश्न आणि त्याची उत्तरं देण्यात आलेली आहे. आणि शेवटचं आहे प्रसार माध्यमाविषयक तरतुदी. प्रसार माध्यमावरती या बाबतीत काय निर्बंध आहे, प्रसार माध्यमांना काय अधिकार आहे, कुठला पत्रकार कुठे घुसून काय माहिती घेऊ शकतो आणि कुठे घेऊ शकत नाही, त्याबद्दलचे निकष कायदेशीर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हा लांबलचक भाग आहे. प्रत्येक चॅप्टर वरती प्रश्न विचारण्यात आलेले आहे. मी एक नमुन्या दाखल तुम्हाला काही प्रश्न वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विशेष करून हे प्रभाग जे आहे आपण चॅप्टर 5 मध्ये प्रभाग रचने बद्दलचे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. तुमच्या लक्षात येईल की प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर कसं दिलेलं आहे. प्रभाग रचनेमध्ये प्रभाग रचना या ठिकाणी, आणि तिथे तुम्हाला त्याचे सगळे प्रश्न सापडतात. प्रभाग रचना करण्यासाठी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव कोण तयार करतो? राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रभाग रचना करण्यासाठी आवश्यक ती सदस्य संख्या निश्चित करून दिल्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तयार करतात. हे झालं उत्तर. एका ओळीत उत्तर दिलेले. आणि तुमचा प्रश्न आहे प्रभाग रचनेचं प्रारूप, त्याची रचना करण्यासाठी आराखडा कोण तयार करतो? नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने कोणाकडे सोपविलेली आहे? तिसरा आहे नगर परिषद, नगर पंचायतीच्या प्रभाग रचनेची संरचना कशी असते, इन्फ्रास्ट्रक्चर कसं लेट डाऊन केलं जातं, प्रभाग रचना कधी करावी लागते, प्रभाग रचनेमध्ये आरक्षण कशाच्या आधारे निश्चित करण्यात येतं, अपवादात्मक परिस्थितीमध्ये नगर परिषदा, नगर पंचायती निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना प्रगणक गट फोडावा लागल्यास कोणती काळजी घ्यावी लागते? प्रगणक म्हणजे मतदार तिथला, ज्याची गणना होते मतदाना. तर तुम्हाला या ठिकाणी जनगणनेपासून तर लगतच्या जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध न झाल्यास कोणती आकडेवारी प्रमाण मांडतात, किंवा ती आकडेवारी उपलब्ध नसेल तर कोणती कार्यपद्धती अवलंबता येते, वगैरे वगैरे सगळ्या प्रश्नांचं या ठिकाणी उहापोह केलेलं आहे. हे जर वाचून आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर ही कायदेशीर बाबीतली उत्तर असल्यामुळे रेडीमेड उत्तर आहे, आणि हे रेडीमेड उत्तर आपल्याला नेटवर सापडतात.
माझी विनंती आहे सर्व प्रश्नकर्त्यांना, विद्यार्थ्यांना, आपण जेव्हा हे प्रश्न आपल्याला पडतात, वाजवी आहे आणि हे प्रश्न तुम्ही मला विचारलेही पाहिजे, पण या प्रश्नाची फार मोठी लांबलचक मांदियाळी बघता आपण नेटवर जाऊन हे प्रश्न बघून घ्यावे. इतप्पर याच्यामधलं राजकारण कसं होतं आणि प्रभाग कशा प्रकारे निर्माण केले जातात, कशासाठी निर्माण केले जातात, याच्यात राजकीय हेतू कुहेतू काय असतो, समाजातलं जाती जातीतलं राजकारण करण्यासाठी कशा पद्धतीनं केलं, त्याचं मी सुरुवातीला तुम्हाला त्या महाराष्ट्र अधिनियम 1965 च्या कायद्याचा दाखला देऊन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की हे राजकारण असं असं होतं. एक सदस्यीय होती, एक राज्य आलं त्यांनी 4 सदस्य केली, तिसरं आलं त्यांनी परत एक सदस्य, त्यांच्या लक्षात आला तर एक सदस्य चालणार नाही, परत त्यांचीच माणसं येतील, त्यांनी त्रिसदस्यीय केली. आणि हे केव्हा घडतं? विधानसभेमध्ये, विधानमंडळांमध्ये ज्यांचं बहुमत आहे असे लोक हे करून घेतात. शासन हे जर प्रस्थापितांच्या हाती राहिलं, एका विशिष्ट प्रवर्गाचे लोक शासनामध्ये आहेत, ते प्रस्थापित आहेत, आणि प्रस्थापित लोक जेव्हा राजकारण करतात तेव्हा संविधानिक आणि वैधानिक ह्या दोन्ही प्रकारची पूर्तता झाल्याचं दाखवलं जातं. आम्ही हे कशासाठी करतो? मल्टिपल क्वेश्चन्स आहे. एका प्रभागामध्ये अनुसूचित जातीचे प्रश्न आहे, ओबीसीचे प्रश्न आहे, मुस्लिमांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे. म्हणून आम्ही 4 सदस्य निर्माण करतो की 4 सदस्य त्या प्रभागामधले हे 4ही स्वरूपाचे प्रश्न हाताळून त्यांचे योग्य रीतीने सोडवणूक करून घेईल. हा झाला आदर्श संहिता वाद. वा, आदर्श आहे, बरोबर आहे. परंतु त्या 4 मधला जेव्हा एक अध्यक्ष असतो, तो ज्या प्रवर्गाचा निर्माण व्हावा अशी रचना त्या ठिकाणी केली जाते. उदाहरणार्थ एक गाव आहे आणि त्याच्या 4 मोहल्ले आहेत, 4 मोहल्ल्यामध्ये 4 प्रवर्गातली लोक राहतात. त्याच्यातला अर्थातच जो उच्चवर्णीय प्रवर्ग असेल त्याचा सदस्य किंवा त्याचा उमेदवार असेल तो प्रबल असेल, सक्षम असेल, आणि तो नंतर सगळ्यांच्या मताने जर अध्यक्ष झाला तर ते अध्यक्षपद ते एकाच माणसाकडे, दिसायला 4 झाले परंतु एक झालं, त्याचा अधिकार त्या चौघांवर राहिला. इन्फ्लुएन्स, तो इन्फ्लुएन्स राजकीय कारणासाठी एमएलए किंवा खासदार निवडीसाठी त्यांना उपयोगी पडतो. हे राजकीय पक्षाचं अंतर्गत राजकारण. एक पक्ष सत्तेतून गेला, दुसरा आला, त्यांनी ते हाणून पाडण्यासाठी केलेल्या योजना त्याच्यानंतर लक्षात आलं की नाही, एक सदस्य केलं तर परत हेच लोक येतील, कारण उच्चवर्णीयांच्या हातात सगळं गेलेलं आहे. म्हणून मग त्रिसदस्यीय करण्यात आली आणि नगरपंचायतीमध्ये द्विसदस्यीय करण्यात आली. औद्योगिकसाठी परत एक सदस्यीय लावण्यात आली. अशा प्रकारचे हे सगळे खेळ विधान मंडळांमध्ये राजकीय पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी करत असतात. आणि हे करताना वैधानिक आणि संविधानिक ज्या यंत्रणा आहे त्या यंत्रणांचा यथोचित वापर करत असतात. म्हणजे परत शेवटी प्रश्न की निस्पृहपणे संविधान पाळायचं असेल तर लोकाभिमुख हे असलं पाहिजे, पक्षाभिमुख किंवा सत्ताभिमुख असता कामा नये. परंतु हे कितपत होतं त्यासाठी त्या लोकप्रतिनिधीची नीतिमत्ता किती जागेवर आहे किंवा किती नैतिक दृष्ट्या सक्षम असलेले प्रतिनिधी आपण विधानमंडळात पाठवतो, इथे हे प्रश्न येऊन थांबतात. आणि म्हणून आजचं हे सेशन संपण्यापूर्वी माझी एवढीच विनंती आहे, भरभरून प्रश्न विचारा. हा प्रश्न कालच आहे खऱ्या अर्थाने. 70 वर्ष आपल्याला स्वातंत्र्याची झाली आणि अमृत काल म्हणून अमृत काल अर्थसंकल्प आपण स्वीकारला. हा खऱ्या अर्थाने अमृत काल आहे की प्रश्न काल आहे, हा महत्वाचा प्रश्न पडतो. इथे प्रश्न विचारलेच गेले पाहिजे आणि प्रश्न हे सत्तेला विचारले गेले पाहिजे. सत्ताधीश जबाबदार आहेत याची उत्तरं देण्यासाठी. प्रश्न हे संविधानाला विचारले गेले पाहिजे, संविधान पारायणामध्ये निश्चित विचारले गेले पाहिजे. आणि या प्रश्नाची समर्पक उत्तरं ही सुद्धा मिळाली पाहिजे. कोड करून बीज कारणापर्यंतची उत्तर मिळालं पाहिजे. तुम्हाला राज्य निवडणूक आयोगाच्या पुस्तिकेबद्दल जी आज मी माहिती दिली, माझा असा अंदाज आहे याच्यावर तुम्ही सगळ्या चॅप्टरवर तुमच्या प्रश्न कुठल्या प्रभागात आहे तो बघावा, वाचावा. इतपर जर तो समजला नाही तर ही पुस्तिका माझ्याकडे हार्ड कॉपीची उपलब्ध आहे. काही नमुनेचे प्रकरण म्हणून मी आज ही मिळवली आणि ती जर समजली नाही तर परत प्रश्न विचारा, त्याच्यावरती आपण उत्तर देऊ. तुर्तास एवढं सांगून आजचं हे पुष्प हे दिनांक 5 फेब्रुवारी 2022 181 पुष्प आज संपवण्याची अनुमती घेतो आणि थांबतो. धन्यवाद.